रयत शिक्षण संस्थेनं या पुरस्कारामध्ये त्यांचं योगदान असणं मला फार महत्त्वाचं वाटतं. कारण रयत शिक्षण संस्थेच्याबद्दल अपार अशी कृतज्ञतेची भावना माझ्या मनामध्ये आहे. खरं तर आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये गेल्या 20-25 वर्षांमध्ये अनेक गावांमध्ये अनेक देखणी सुंदर अशी श्रीमंत अशी मंदिरं झालेली आपण बघतो. पण त्या सगळ्या मंदिरांमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये सगळ्यात जास्त पावित्र्य जर कशाचं असेल तर ते पंढरपूरच्या विठुरायाचं आहे. आज शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनेक मोठी संस्थानं निर्माण झालीत, पण जे स्थान पंढरपूरच्या विठोबाचं आहे तेच शिक्षण क्षेत्रामध्ये रयत शिक्षण संस्थेचं आहे. आणि या संस्थेचे संदर्भातून हा पुरस्कार मिळतो याचा मला अत्यंतिक आनंद आहे. मला आठवतं की जेव्हा जागतिक मराठी अकादमी सुरू झाली आणि पहिलं संमेलन त्याचं दिल्लीमध्ये झालं होतं, पवारसाहेबच त्यावेळेला होते आणि स्टेजवर जी मंडळी होती त्यावेळेला आज नुसती नावं आठवली तरीसुद्धा अंग असं थरारून जातं. कारण त्या वेळेला त्या स्टेजवर कोण नव्हतं. त्या स्टेजवर लता मंगेशकर होत्या, त्या स्टेजवर शंतनुराव किर्लोस्कर होते, त्या स्टेजवर सुनील गावस्कर होते, त्या स्टेजवर पु ल देशपांडे होते, त्या स्टेजवर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते, त्या स्टेजवर वसंत गोवारीकर होते, त्या स्टेजवर कुसुमाग्रज होते. म्हणजे मराठीचं सगळं सांस्कृतिक वैविध्य आणि त्याची जी श्रीमंती आहे त्याचं दर्शन त्या एका स्टेजवरून सगळ्या भारताला त्यावेळेला अनुभवता आलं होतं. आज या गोष्टीला 30-35 वर्ष झाली आणि माझं मन ह्यासाठी खंतावतं आहे की आज आपण बाकी इतक्या प्रगतीच्या आणि इतकं पुढं गेलो वगैरेच्या गोष्टी करतो, पण आज आमच्या पिढीचे म्हणजे सचिन तेंडुलकर आता गेला, मराठी कुणी क्रिकेटपटू म्हणून त्या अर्थानं आमचा सुनील गावस्कर कुठं आहे, आजच्या पिढीचे पु ल देशपांडे कुठं आहेत, आजच्या पिढीचे कुसुमाग्रज कुठं आहेत, आजच्या पिढीचे तर्कतीर्थ कुठं आहेत, आजच्या पिढीचे वसंत गोवारीकर कुठं आहेत असं म्हणावं अशी स्थिती काहीशी आज आहे. पवारसाहेबांनीच त्यांचं एक भाषण मला आठवतं ज्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मराठी माणसाचं जे स्थान एकेकाळी होतं त्या स्थानाच्याबद्दल आज आपण ते कितपत टिकवू शकलो याच्याबद्दल एक प्रश्न त्यावेळेला उपस्थित केला होता. आणि तो त्या दिवसापासून अनेक दिवस झाले त्या भाषणाला, पण तेव्हापासून हा प्रश्न माझ्या मनात घर करून आहे की आपण आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आपण देतोय, पण मराठीच्याबद्दल आपल्या मनामध्ये खरंच प्रेम उरलेलं आहे का? आपल्याला मराठीचा अभिमान खूप आहे. मराठीच्या नावानं रस्त्यावर उतरायचं असेल, हातात दगड घ्यायचा असेल, आपण फार जोशानं त्याच्यासाठी रस्त्यावर उतरतो, पण रिक्षावाल्याशी, दुकानदाराशी, हॉटेलांमध्ये मराठी बोलायची वेळ येते तेव्हा आपण मराठी खरंच बोलतो का? आपल्या कुटुंबांमधल्या लहान मुलांना आवर्जून त्याला मराठी यायला पाहिजे असं आपण सांगतो का? अभिमान असणं आणि प्रेम असणं याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. आणि आज दुर्दैवानं आणि मला हे फार खेदानं मला हे सांगावंसं वाटतं की आपल्यामध्ये मराठीचा अभिमान फार ठासून भरला आहे, पण आपलं प्रेम कुठंतरी कमी पडतं आहे. आणि आज या मंचावर इतकी सगळी मान्यवर मंडळी आहेत आणि सगळ्यांनी, म्हणजे फक्त मंचावरच्याच नाही मंडळींनी, तर आपण सगळ्यांनी याबद्दल गांभीर्यानं विचार केला पाहिजे की मराठीचं पुढं आपल्या काय असणार आहे भविष्य. मराठी मरणार नाही वगैरे हे तर आपण ऐकत आलेले आहोत, पण दुर्दैवानं मला हे दिसतंय की मराठी भाषेचा आपला वापर जो आहे, आपली जी समृद्ध मराठीची परंपरा आहे, इतका प्रचंड शब्दसाठा आहे, आज तो आक्रसत चाललेला, आकुंचित पावत चाललेला मला रोज दिसतोय. त्याला माध्यमं अनेक अर्थानं माध्यमं त्याला जबाबदार आहेत, कारण माध्यमांचा सगळा भाषा व्यवहार हा फार मर्यादित शब्दांच्या जोरावर सुरू आहे. आणि जर वर्तमानपत्रांमध्ये आणि चॅनलमध्ये मर्यादितच शब्दांच्या जोरावर जर सगळं होणार असेल, शाळांच्याबद्दल तर आत्ता बोलायलाच नको, तर नव्या पिढीमध्ये नवे शब्द आणि जे आपले शब्द आहेत
जर शब्द ते वापरले गेले नाहीत तर ते अडगळीत पडतात आणि नंतर ते संपून जातात. दुर्दैवानं आज तशी वेळ मराठीच्या वर येण्याचा धोका आहे. जी स्थिती भोजपुरी आणि अवधी भाषेची झाली की त्या भाषा या फक्त घरामधल्या नोकरांच्या भाषा असं म्हणून त्यांच्यावर शिक्का मारला गेला आणि त्यानंतर प्रतिष्ठित लोकांनी त्या भाषा बोलणं बंद करून प्रमाण हिंदीमध्ये बोलणं सुरू केलं. ते दुर्भाग्य मराठीच्या भाषेला जर येऊ द्यायचं नसेल तर आपल्याला या प्रश्नाच्याबद्दल थोडं गंभीरपणानं विचार केला पाहिजे असं मला वाटतं. खरं तर म्हणजे आजची स्थिती अशी आहे की म्हणजे मला हा पुरस्कार स्वीकारताना सुद्धा माझं मन थोडं संकोचून गेले यासाठी, कारण आज तुम्ही बरं काम करत असाल तरीसुद्धा लोकांना वाटतं की तुम्ही किती थोर काम करताय. म्हणजे जेव्हा लोक मला सांगतात की तुम्ही तटस्थपणानं काम करता, तुम्ही स्वच्छ चारित्र्यानं काम करता, तुम्ही टोकदार प्रश्न विचारता, तर खरं तर कुठल्याही पत्रकाराचं हे बेसिक काम आहे. ह्याच्यामध्ये कौतुक वाटावं, कौतुक व्हावं असं काही नाही आहे, कारण ते प्रत्येक पत्रकाराचा स्वभाव धर्म तो असला पाहिजे. आज दुर्दैवानं प्रत्येक क्षेत्रामध्ये बेसिक काम करणाऱ्यांची सुद्धा संख्या इतकी कमी झालेली आहे की जे मुळातच बेसिक काम करतात त्यांच्याबद्दल आपल्याला कौतुक वाटायला लागले. समाज म्हणून आपल्यासाठी ही धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं. पत्रकारितेच्याबद्दल बोलायला नको तशीच स्थिती वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दलची आहे. राजकारण्यांच्याबद्दलही बोलायला नको. म्हणजे मराठीला एक जी मोठी परंपरा होती सुसंस्कृत राजकारणाची, आज आपलं राजकारण कोणत्या थराला गेलं आहे याचा आपण जर विचार केला तर लक्षात येतं की अधोगती, अधपतन फक्त एक क्षेत्र, दोन क्षेत्र असं नाही, तर सगळ्या क्षेत्रांमध्ये ते झालेलं आहे. आणि मला खरं तर एक थोडा वेळ न घेता जास्त मला एक प्रसंग आठवतो की आमचा एक कार्यक्रम असतो माझा सन्मान, आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही शरद पवारांना बोलवलेलं होतं. आणि मला ह्या गोष्टीनं फार अचंबित व्हायला झालं की त्या कार्यक्रमामध्ये जेवढ्या जणांना आम्ही पुरस्कार दिला त्याच्यामध्ये लेखक म्हणून किरण नगरकर होते, गायक म्हणून किशोरी आमोणकर होत्या, नाट्यक्षेत्रातल्या दिग्दर्शिका म्हणून विजया मेहता होत्या, क्रीडापटू म्हणून राही सरनोबत होती, सामाजिक कार्यासाठी संजय नहार होते, चित्रकार म्हणून प्रभाकर कोलते होते, एक चिटणीस म्हणून चेतन चिटणीस नावाचे एक वैज्ञानिक होते. आणि मला थक्क व्हायला झालं जेव्हा त्या प्रत्येकाचा सत्कार झाल्यानंतर जेव्हा त्यांनी पवारसाहेबांच्या हस्ते पुरस्कार घेतला, प्रत्येकाकडं त्यांच्याबद्दलचा वैयक्तिक अनुभव होता. म्हणजे किरण नगरकरांनी सांगितलं, मला जेव्हा साहित्य अकादमी मिळालं त्या कार्यक्रमामध्ये तो पुरस्कार घेताना एकच राजकारणी तिथं त्या सभागारामध्ये होता, ते शरद पवार होते. विजयाबाईंनी सांगितलं की त्यांच्या अनेकदा नाटकांच्या मध्ये जेव्हा प्रश्न आले तेव्हा त्यांना त्यांची वैयक्तिक संबंधातनं कशी मदत झाली. किशोरी आमोणकरांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या. राही सरनोबतला एशियाडसाठी जायचं होतं, तिच्या व्हिसामध्ये अडचण आली, त्याच्याबद्दल तिनं वैयक्तिक अनुभव सांगितला. संजय नहारनी वैयक्तिक अनुभव सांगितला. चित्रकार प्रभाकर कोलतेंनी सांगितलं की मी आणि पवारसाहेब आम्ही असं ठरवलं होतं की आम्ही दोघांनी पेंटिंग करायची आणि त्या पेंटिंगचं नंतर एक्झिबिशन आणि नंतर लिलाव करायचा, जो आम्ही उपेक्षित मुलांच्यासाठी त्यातनं जे पैसे गोळा होणार होते ते आम्ही त्याच्यासाठी करणार होतो. आणि चेतन चिटणीसचे मोठे वैज्ञानिक आहेत, त्यांचे वडीलही मोठे वैज्ञानिक होते जे राजीव गांधींचे वैज्ञानिक सल्लागार होते. तर मला असं वाटलं की ह्यांच्याकडे आता काही असा प्रसंग नसेल तर त्यांनी पण अनुभव सांगितला. ते म्हणाले, माझे वडील एकदा पुण्याहून येत होते, शेजारच्या सीटवर शरद पवार होते, आणि मग नंतर बोलताना विचारणा झाली की साहेबांनी विचारलं की तुम्ही कशासाठी चाललाय. त्यांनी सांगितलं की माझा मुलगा असतो दिल्लीमध्ये, तो वैज्ञानिक आहे. साहेबांनी विचारलं काय करतो, त्यांनी सांगितलं मलेरियामध्ये त्यांचं मोठं संशोधन आहे. तर ते म्हणले अरे वा. मग साहेबांनी नंबर दिला आणि त्यांच्याकडून त्यांचा नंबर घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता साहेबांनी फोन केला आणि सांगितलं चेतन चिटणीसांना की मला तुमची लॅब बघायला यायची आहे. आणि ते जाऊन त्यांनी त्यांची लॅब बघितली, मलेरियामध्ये काय नवं संशोधन चाललं आहे ते बघितलं. त्यांनी सांगितलं माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या करिअरमध्ये असा एखादा राजकारणी आल्याचं दुसरं उदाहरण नाही ज्यानं
लॅबला भेट दिली. आता असं आहे की त्यांच्या राजकारणाच्या बद्दल असंख्य अनेकांचे मतभेद असू शकतात, ते आहेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन ह्या पद्धतीचं ज्याचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्याला इंटरेस्ट आहे, ज्याला रुची आहे, ज्याला गती आहे, अशी राजकारणी आता उरलेत कुठं? म्हणजे मला आता आशिष शेलार सांस्कृतिक मंत्री आहेत आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आशिष शेलार जे करतायत किंवा उदय सामंत आत्ता करतायत, तर ते तरुण आहेत, पण फक्त सांस्कृतिक नाही तर त्याच्या पलीकडे तर असे राजकारणीसुद्धा आपण म्हणजे गमावून बसलोय ना. हे राजकारणीसुद्धा आपल्या सामाजिक पटलावरनं गायब झालेत. त्यामुळं आपल्याला या पिढीला ना नवी लता मंगेशकर आहे, ना नवा सचिन तेंडुलकर किंवा सुनील गावस्कर आहे, ना शंतनुराव किर्लोस्कर आहेत आणि ना पुढच्या पिढीला शरद पवार आहेत. ही स्थिती आपल्याला सामूहिकरित्या बदलली पाहिजे आणि त्यासाठी आता काय म्हणू, परमेश्वराच्या चरणी प्रार्थना की हे सगळं आमच्यामध्ये पुन्हा निर्माण होण्याचं बळ आम्हाला मिळो, तेवढीच प्रार्थना करतो. थोडं जास्त लांबलेलं भाषण थांबवतो. नमस्कार. धन्यवाद खांडेकर सर, मी आपले मनापासून आभार मानते. आणि आता वेळ आहे व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाची आणि मनोगताची, ज्यामध्ये मराठी भाषा मंत्री या नात्याने आपल्या व्यासपीठावरती असलेले माननीय नामदार उदय सामंत साहेब, मी आपणाला अतिशय सन्मानाने विनंती